नमस्कार मित्रांनो. गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक, सुवर्णकाळातील हिंदी चित्रपट संगीताच्या आठवणींचे एपिसोड आपण शेअर करत आहोत. पहिल्या भागामध्ये 1974च्या बिनका गीतमाला हिट गाण्यांचा पहिला भाग आपण ऐकला, 33 ते 17पर्यंतचे. आज ऐकूया या दुसऱ्या भागामध्ये बिनका वार्षिक गीतमालेतली टॉपची 16 गाणी. 16 ते गाणं नंबर 1 हिट, आखरी पायदान का सुपरहिट गाणं. यातलं 16व्या क्रमांकाचं गाणं होतं अभिमान सिनेमातलं. अमिताभ बच्चन, जया भादुरी, असरानी, बिंदू यांच्या भूमिका होत्या. संगीतकार SD बर्मन, गीतकार मजरू सुलतानपुरी. आणि हा अभिमान सर्वात आघाडीवर गाजलेला एक अतिशय लोकप्रिय चित्रपट. आणि किशोर कुमारच्या आवाजातलं हे गीत बिनका गीतमाला वार्षिक कार्यक्रमात 16व्या नंबरवर होतं. मीत ना मेला रे मन का, मीत ना मेला. आणि 15व्या नंबरवर होता एक काय म्हणतात त्याला, बी ग्रेड श्रेणीतला धर्मा नावाचा सिनेमा. नवीन निश्चल रेखा ही रोमॅन्टिक जोडी होती, पण हा चित्रपट गाजवला प्राण, अजित आणि बिंदू यांनीच. त्यांच्यावर चित्रित झालेली ही कव्वाली खूप लोकप्रिय झाली होती. आशा भोसले आणि मोहम्मद रफी साहेब यांच्या आवाजातली. गीतकार होते वर्मा मलिक आणि संगीतकार होते सोनी कोमी. राज की बात कह दो तो जान महफिल में आ जाए, राज की बात कह दो तो जान महफिल में आ जाए. चित्रपटात पडद्यावर ही कव्वाली पाहणं खूप छान होतं. एकमेकावर कसे ते सवाल जवाब च्या पद्धतीनेचं हे रंगवलेलं गाणं, याला कव्वाली म्हणा किंवा गीत म्हणा, काही चालतं. आणि 14व्या नंबरचं गाणं होतं चित्रपट हीरा पन्ना. देवानंद, झीनत अमान, किशोरजी आणि लताजी यांच्या आवाजातलं. गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार RD बर्मन. पन्ना की तमन्ना है कि हीरा मुझे मिल जाए, चाहे मेरी जान जाए, चाहे मेरा दिल जाए. ओ पन्ना की तमन्ना है कि हीरा मुझे मिल जाए. आणि 13व्या नंबरवर प्रेम पर्वतमधलं एक सदाबहार गाणं ज्याला म्हणू आपण. गीतकार जान निसार अख्तर, संगीतकार जयदेव. हे गाणं गायलं लताजीने. आणि चित्रपटामध्ये नाना पैशेकर, सतीश कौल आणि रेहाना सुलतान यांच्या भूमिका होत्या. आणि हे गाणं खूपच गाजलेलं लताजींचं. ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए. आणि 12व्या नंबरवर होतं ऑल टाईम सुपरहिट बॉबी. ऋषी कपूर, डिंपल कपाडिया, प्राण, सोनिया साहनी, अरुणा इराणी आणि प्रेमनाथ यांच्या खूप सुंदर भूमिका. आणि LPचं संगीत खूप गाजलं. आजही तेवढंच लोकप्रिय सगळे गाणे. यातलं शैलेंद्र सिंगच्या तोंडी असलेलं गाणं पडद्यावर आपल्याला ऋषी कपूर, अरुणा इराणी आणि डिंपल कपाडिया दिसतात. मैं शायर तो नहीं मगर ए हसी, जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. आणि 11व्या नंबरवर होता यादों की बारात. यादों की बारातची गाणी वार्षिक कार्यक्रमामध्ये बरीच आली होती. त्यातलं हे रफी साहेब आणि आशाजी यांच्या आवाजातलं सुपरहिट युगलगीत. गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार RD बर्मन. आणि पडद्यावर झीनत अमान आणि विजय अरोरा ही जोडी होती. चुरा लिया है तुमने जो दिल को, बदल न जाना सनम, असं हे गाणं. यानंतर 10व्या नंबरवर होतं हवस या चित्रपटातील गीत. पडद्यावर नीतू सिंग आणि नायक अनिल धवन. रफी साहेबांच्या आवाजातलं हे गाणं. गीतकार होते सावन कुमार.
जे सावंतकुमार टाक या नावाने सुद्धा डायरेक्शन करायचे त्यांच्या सिनेमाचं. आणि संगीतकार उषा खन्ना. तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद तेरी गलियों में. आणि 9व्या नंबरवरचं सुपरहिट गाणं होतं राजेश खन्ना, हेमा मालिनी यांच्या भूमिका असलेला प्रेमनगर. या संगीतकार SD बर्मन, गीतकार आनंद बक्षी. किशोर साहेब आणि लताजींच्या आवाजातली सगळी गाणी या चित्रपटातली गाणी गाजली होती. हे किशोर कुमार यांच्या आवाजातलं, पडद्यावर राजेश खन्ना. ये लाल रंग कब मुझे छोड़ेगा, ये लाल रंग कब मुझे छोड़ेगा. आणि 8व्या नंबरवर होता चित्रपट चोर मचाए शोर. शशी कपूर, मुमताज, आशाजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गाणं. संगीतकार रवींद्र जैन. ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. आणि 7व्या नंबरवर होतं चित्रपट बैराग. दिलीप कुमार, सायरा बानू आणि लीना चंदावरकर यांच्या भूमिका होत्या. संगीतकार कल्याणजी आनंदजी. रफीसाहेब आणि आशाजी यांच्या आवाजातलं हे युगलगीत खूप गाजलं. पडद्यावर दिलीप कुमार आणि लीना चंदावरकर. पीते पीते कभी कभी यूं जाम बदल जाते हैं, पीते पीते कभी कभी यूं जाम बदल जाते हैं. आणि 6व्या नंबरवर पुन्हा पिणे के बहाण्याचं गाणं आहे. चित्रपट हाथ की सफाई. पडद्यावर रणधीर कपूर आणि हेमा मालिनी. या गाण्यामध्ये किशोर कुमारच्या सोबत हेमा मालिनी यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. पीने वालों को पीने का बहाना चाहिए, अरे पीने वालों को पीने का बहाना चाहिए. रणधीर कपूरचा एकदम उत्साह भरलेला अभिनय पाहणे म्हणजे खरंच छान होतं. या हाथ की सफाईमध्ये खूप चांगला रोल होता. 5व्या नंबरवरचा आहे चित्रपट कहाणी किस्मत की. अर्जुन इंगोराने डायरेक्टर म्हणले की त्यांचा नायक हा धर्मेंद्र असायचा. तर या कहाणी किस्मत कीमध्ये सुद्धा धर्मेंद्रची नायिका होती रेखा. आणि सगळे गाणे कल्याणजी आनंदजी यांच्या ठेकेदार संगीताने हा चित्रपट गाजला होता. या गाण्यामध्ये किशोर कुमारसोबत रेखा अभिनेत्री यांचाही आवाज आहे. हे गाणं होतं ओ रफ्ता रफ्ता देखो आँख मेरी लड़ी है, ओ रफ्ता रफ्ता देखो मेरी आँख लड़ी है. तर हे गाणंसुद्धा पडद्यावर खूप धमाल करतं. 4थ्या नंबरवर आहे दोस्त. धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या भूमिका होत्या. आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि याच्यातली गाणे खूप गाजली. हे किशोर कुमार यांच्या आवाजातलं गाणं. गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है. नंबर 3, अंतिम 3 गाणे. क्रमांक 3 वरचं सुपरहिट गाणं होतं बॉबी. लताजी आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजातलं. गीतकार संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गाणं होतं झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. आणि मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो, मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो. नंबर 2 चित्रपट आपकी कसम. राजेश खन्ना आणि मुमताज यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं खूप धमालीचं गाजलेलं आहे. संगीतकार RD बर्मन. जय जय शिव शंकर, कांटा लगे न कंकर के जैसे नाम लिया, जय जय शिव शंकर. आणि
सुपरहिट गाणं टॉप 1974चं, गायक किशोर कुमार आणि यात विजयानंद आणि जया भादुरी यांच्या अप्रतिम भूमिका होत्या. कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताने हा चित्रपट खूप गाजला. यातलं किशोर कुमार यांचं हे टायटल सॉन्ग, मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. गीतकार होते M.G. हाशमत. यांचे सगळीच गाणी कोरा कागजमधली खूप गाजली. तर 1974चा एपिसोड कसा वाटला, आपले अभिप्राय जरूर द्या, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमंडळीलाही व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील एपिसोडमध्ये. नमस्कार.